तुम्हाला शिवाजी महाराजांविषयी 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. शिवाजी महाराजांनी यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजी राजे भोसले असे होते. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे असे होते. शिवरायांनी 4 प्रकारचे किल्ले बांधले होते: भुईकोट किल्ला, गिरिदुर्ग, वनदुर्ग आणि जलदुर्ग. जलदुर्गपैकी सिंधुदुर्ग आणि गिरिदुर्ग, रायगड आणि जलदुर्गपैकी सिंधुदुर्ग आणि भुईकोट किल्ला मधला इंदोरी. शिवरायांकडे 300 किल्ले व 36 गड किल्ले होते. शिवरायांनी राज्याभिषेक करण्याचे ठरवले. सन 1674 साली शिवरायांनी राज्याभिषेक केले. ते शक्करते राजे झाले. गांगभट्टांनी काशीवरून 7 गंगाचे व समुद्राचे पाणी आणले होते. त्यात गंगा, कावेरी, सिंधू व यमुना, कृष्णा, सिंधू या 7 नद्यांचे पाणी भरले होते व समुद्राचे पाणी भरले होते. त्यांनी त्या मडक्यात 100 छिद्र केले आणि शिवरायावर ते मटकी धरली आणि त्याच्यावर जलाभिषेक केला आणि ते मोठ्याने म्हणले, क्षत्रिय कुलवंत सिंहाधीश्वर शिवछत्रपती यांचा विजय असो. पूर्ण जगावर त्यांचा जय जयकार झाला. मग शिवराय गोळकोंडाकडे गेले. मग ते तिथले वेलूर व जिंजी हे 2 बळकट किल्ले जिंकून घेतले. मग ते आपल्या सावत्र भाऊ व्यंकोजी राजे यांच्याकडे गेले. मग ते म्हणाले की तू कामगिरी कशी चालवतोस?